नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी घेऊन आलो आहोत। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा जो 17वा हप्ता आहे, या 17व्या हप्त्यासाठी भरपूर शेतकरी प्रतीक्षेत आहेत। आता हा 17वा हप्ता मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावरती शासनामार्फत लवकरच वितरित केला जाणार आहे। तर त्या संबंधीची तारीख शासनामार्फत डिक्लेअर करण्यात आलेली आहे। तर तीच अपडेट आपण या ठिकाणी आता देणार आहोत। मित्रांनो, 2 दिवसापूर्वी मी व्हिडिओ सांगितला होता की पीएम किसान योजनेचा जो निधी आहे, हा निधी वितरित करण्यासाठी शासनाकडून फाईल प्रसिद्ध केली होती आणि त्याच्यावरती प्रधानमंत्री मोदी यांच्यामार्फत सही सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच या हप्ता वितरणासाठी जो निधी लागणार होता, हा निधी शासनामार्फत मंजूर करण्यात आला होता आणि आता हा निधी शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्याच्या सुद्धा सूचना करण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, हा हप्ता कधी वितरित होणार आहे, तर त्याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका, जेणेकरून अशाच ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात, या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। चला तर वेळ घालवता आपण सविस्तर अपडेट घ्यायला सुरुवात करूया। या ठिकाणी मित्रांनो, आपल्या हातात परिपत्रक तुम्ही पाहाचाल। हे परिपत्रक जे आहे ते कृषी विभाग यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये जे अपडेट देण्यात आलेले आहे त्याचं विश्लेषण तुम्हाला या ठिकाणी मी करणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी मी स्क्रीनशॉट देत आहे, स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही पाहू शकता। लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। या ठिकाणी मित्रांनो, सुरुवात पाहिजे तर प्रतिमान्य जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय समिती पीएम किसान सर्व, म्हणजे महाराष्ट्रामधील ज्या काही जिल्हा परिषदा असतील त्या संपूर्ण जिल्हा परिषदेंना शासनामार्फत कृषी विभागामार्फत हे परिपत्रक जे ते पाठवण्यात आलेले आहे। त्याच्या मार्फत सूचना करण्यात आलेल्या आहेत। सूचना काय केलेल्या आहेत तर मित्रांनो, प्रधानमंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्ता वितरण कार्यक्रमाबाबत आता हे कार्यक्रम मित्रांनो घेऊन या हप्त्याचं वितरण जे आहे ते केंद्र शासनामार्फत केलं जाणार आहे। आता हा कार्यक्रम कोणत्या ठिकाणी असणार आहे आणि किती तारखेला असणार आहे, तर त्याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। पुढे पाहायचं मित्रांनो, केंद्र शासनाच्या दिनांक 11 जून 2024 रोजीच्या बैठकीमध्ये हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता जो वितरित केला जाणार आहे, तर तो हप्ता किती तारखेला असणार आहे, तर त्याचं विश्लेषण या ठिकाणी आपल्याला परिपत्रकात पाहायला मिळणार आहे। तर पुढे पाहायचं मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दिनांक 18 जून 2024 रोजी वाराणसी येथून पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याच्या लाभाचे वितरण करण्यात येणार आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, वाराणसी या ठिकाणी मोदी यांच्या मार्फत सभा घेऊन त्या ठिकाणाहून पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे। तर याची तारीख 18 जून आहे मित्रांनो। पुढील 3 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचं वितरण शासनामार्फत केलं जाणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, कार्यक्रम जो घेतला जाणार आहे, हा कार्यक्रम कशा पद्धतीचा असणार आहे त्याच्या सूचना या परिपत्रकामध्ये देण्यात आलेल्या आहेत। परंतु ह्या संबंधित जिल्हा परिषदेंना, ग्रामपंचायतींना, पंचायत समित्यांना सूचना असणार आहेत, जेणेकरून कार्यक्रमाचं प्रक्षेपण जे लाईव्ह प्रक्षेपण आहे हे नागरिकांना आपल्या स्वतःच्या मोबाईलवरती अथवा इतर सार्वजनिक ठिकाणी पाहण्याची मुभा शासनामार्फत उपलब्ध करून द्यावी, याबद्दलच्या सूचना संबंधित विभागांना शासनाला देण्यात आलेल्या आहेत। परंतु एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की आपल्याला तारीख माहीत पाहिजे होती, तर ती तारीखच या ठिकाणी 18 जून 2024 देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे 18 जून पर्यंत आपल्याला या पीएम किसान योजनेचं 17व्या हप्त्याचं वितरण सभेच्या ठिकाणी मोदी यांच्या मार्फत केलं जाणार आहे। तर ही महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। भरपूर शेतकरी 17व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते। आता त्यांना हा 17वा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये 18 तारखेला सभा झाल्यानंतर पाहायला मिळेल। तर मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।